वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही छानच असणार. तर ना आज माहिती आज काय झालंय, आपण इतक्या महिन्यांपासून कडाक्याचं ऊन म्हणजे सहन करत होतो आणि आता जून लागून गेला पण पाऊसच नव्हता. तर फायनली आज पाऊस पडलाय. तुम्ही बघा इकडे किती छान वातावरण दिसतंय. म्हणजे आणि ते बाहेर ना खाली मुलं खेळत आहे, त्यामुळे ना आवाज जरा माझा कमी येत असेल, काय माहित नाही कसा येतोय. पण वातावरण इतकं छान झालंय की मला असं वाटलं तुम्हाला दाखवते म्हणून. बघा तिकडे सूर्य मावळतोय, एकदम भारी आणि असं थंड वाटतंय आज इतक्या दिवसांनंतर. का हो कसं वाटतंय? हा पण बघा आज कसं खेळतोय. हा त्याचा ओठ काय रे वीर ते आला तर माझ्याचकडे यायचं असतं. चला मध्ये चला. आणि हे बघितलं का कसला सेटअप आहे बरं. हा कसला सेटअप रेडी केलेला आहे आम्ही सांगा. साईचा बर्थडे. कोणाचा बर्थडे? माझा. आज ना थांबा. हा काय 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 तर ना आज साईचा बर्थडे आहे. मग म्हटलं चला केक पण कट करून घेऊ. आणि ते जे दुसरा सेटअप बोलली ना मी, ही मोठी चेअर साईसाठी आणि छोटी चेअर कोणाची असणार आहे. पण आता काय माहिती काय करतो, करू देतो नीट का तोच केक कट करायचं म्हणतो. हे बघा बघा माझ्या बर्थडेच्या वेळेस तर तोच बघा तो चालला. पण काय रे तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. कोणाचा पण बर्थडे असू द्या, वीरचाच असणार आहे तो आता माहिती. तर आता आम्ही बर्थडे करतो. असं काही मोठं नाही आहे, मस्तपैकी छोटासा केक आणलेला आहे. औक्षण वगैरे करू, केक कट करू, झाला बर्थडे शांततेत. आणि ना उद्या ते जाणार आहेत. मग आजचाच दिवस होता, म्हटलं चला बर्थडे पण आहे तेवढंच त्या निमित्ताने. मला तर इच्छाच होत नाही माहिती का त्यांना जाऊ द्यायची, कारण की मला असं रिलॅक्स वाटायचं. पण आता परत तेच, एकटीला सांभाळा, एकटीला करा. हे तर काय दिवसभर ऑफिसचे काम असतात त्यांना, काहीच नाही. आणि हे असं दिवसभर फिरत असतं, त्याला सांभाळा. आणि इकडे आजी काय करते काय माहिती. आजी मीन्स वीरची आजी बरं, माझी मम्मी. हे बघा इकडं औक्षणचं ताट रेडी आहे आणि केक एक मिनिट दाखवते. तर हा बघा हा बर्थडे आहे म्हणते, बर्थडे केक हा आहे साईचा. का तुम्ही साई नाव का टाकलं पण? याला किती आनंद झाला. तो आला 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 आला. खायचंय ना आपल्याला. हो तो बघा हो खायचंय. अरे त्याचाच पहिला नंबर. तूच चिटिंग करतो. असं तुलाच केक कट करायचा आहे का तो? चल मम्मी औक्षण करू आपण. कर मम्मी औक्षण. त्याला बसवायचं होतं पण ते साहेब जर तिथं बसले तर ते पूर्ण केक खराब होऊन जाईल, म्हणून मग आम्ही त्याला नाही बसवलं. बघा चालला. अरे देवा. असं चालू आहे साईचं औक्षण. मम्मी करते, मम्मीचं झालं की मी करेल. आता माझा नंबर. आता आम्ही दोघंच होतो. आता काय करू? आता डायरेक्ट केक कट करू. आता डायरेक्ट केक कट करूया. चला मी हात धुवून आली. त्याला चल तू पण बसतो. हो देतो मामा केक करतो. ते दिवा उचलून घे मम्मी, मग त्याला मांडीवर बसू आपण वाटतं मामाच्या. थांब.
थांब थांब. त्याला खाऊ घालून देतो ढोकळा येईल ती. मग शांत बसेल तो बरोबर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू यू. याला दे बाई. अरे हॅपी बर्थडे मिहीर. आशा काय खातोय तू? केक? थांब थांब. दिसते. त्याला दे त्याला. असं. तुम्ही खाऊ. आता ते खाऊ घालतंय. ठीक आहे बेटा. बापरे साई सोबत वीरची मजा. तो उचला. ते केक उचलताय साहेबांचं. जेवण चालू झालंय तिकडे. काय हो काय चालू आहे? डायरेक्ट जेवण चालू आहे. भंडारा. केकचा भंडारा डायरेक्ट. किती छान पूर्ण वेळ बसलेला आहे तो. केक मुळे बसला तो. अगं त्याचं तोंड ते बघा. बघा ती सगळं भरलेला आहे. आणि बघा ते टेबल लोटोय. अगं मार देऊ का? सगळं बघ इथं पूर्ण केक लागला वेगळा. आणि आता आमचं सेलिब्रेशन झालं. बर्थडे सेलिब्रेशन झालंय. हा इकडे मी काय करतोय? काय करतोय? त्याचं पूर्ण तोंड धुवून आणलं त्यांनी. पूर्ण जेवण चालू होतं केकचं. आणि हे बघा इकडे काय बघताय? मॅच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि आम्हाला ना शॉर्ट्स बनवायचे. आता यांना म्हणते चला करू शॉर्ट्स करायचे पण त्यांना आता मॅच बघायची. दुपारी म्हणत होती मी करूया आपण. तर म्हणत होते संध्याकाळी करतो म्हणे. आणि मग मी आता संध्याकाळ झाली तर मी त्यांना म्हणते आपण शॉर्ट्स बनवूया. तर ते आता म्हणताय मला मॅच बघायची. आता मला आणि उद्या त्यांचं ऑफिस सुरू होऊन जाईल सोमवारी. मग आता तुम्हीच सांगा बरं मी काय करू? करू ना शॉर्ट्स. काय करू थोड्या वेळात करू नाही तर उद्या करू. उद्या तुमचं उठता तुम्ही. बघ लक्ष पण नाही माझ्याकडे. मला पण आवडते मॅच पण ऍटलीस्ट थोडं मी बोलते ते बघा. तू इकडे पण बोलताय आणि पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिकडे. एवढं काय भारी भरता हो. तो पा अजून. अरे काय 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 नको. एक बावळ नाही 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 नाही. हाय गाईस. तर ना काल बर्थडे सेलिब्रेशन झालं. आणि मी आज ना मम्मीला मी काल बोलली होती बघा. बोल. मी बोलू का? मी काल बोलली होती की उद्या मी बोलायला लागले की तो बोलतोय की उद्या मम्मीला आणि साईला परत जायचंय म्हणून. तर आज तो दिवस उजाडला कशाचा संपत आला. कारण की रात्री 9 वाजेला आहे त्यांची ट्रॅव्हल्स चिंचवडवरून. तर आता वाजले 7:30 होत आहे. म्हणजे आता त्यांना 8 वाजेला तर त्यांना घरातून निघावं लागेल. ही इकडे त्यांचं सामान. ही मम्मीची बॅग. ही साईची बॅग आणि पर्स. आणि जेव्हा मम्मी आली होती तेव्हा एवढा मोठा सामान होता. कारण की माझ्यासाठी सामान म्हणजे वस्तू घेऊन आलेली होती. आणि आता काही नाही. आता त्यांची फक्त एकच बॅग आहे. हा बघा. त्याला काही फरक पडत नाही. कोणी आलं गेलं अजून काही समजत नाही. थोड्या दिवसांनी रडत जायचं म्हटलं की. आणि माझी तर असं मला रडू येतं असं मला होतं इथं भरून आल्यासारखं. की आता 15 दिवस झालेले होते. मम्मी होती मी सगळं आरामात. माझं एकदम आरामात काम चालू होतं. आणि आता मग मला एकटीला परत आणि बोर होईल. भकास वाटत जाईल घरात. आता तर काही नाही अजून आहे ते घरात. तोवर मला काही वाटणार नाही. पण समजा मी त्यांना खाली सोडवायला गेली आणि जेव्हा तिकडनं रिटर्न येईल
आणि जेव्हा घरात कोणीच नाही राहणार तेव्हा याचं वेगळंच आहे. मला कसं तरी होतं एकदम. कसं कसं त्याला कळतं मी अशी बोलायला लागली ना की तो कुठून पण असला दुरून की लगेच पळत पळत येतो. आणि आज ना मम्मीचा सोमवार असल्यामुळे मम्मीचा उपवास असतो. तर बघा डब्याला वगैरे इकडे ये वीर. आणि आज मम्मीचा सोमवार असल्यामुळे उपवास असतो. तर तिने टिफिनसाठी केलेला आहे साबुदाणा. तो पण तिनेच केला बिचारीने, मी काहीच नाही केलं. मला खूप कसं तरी होतं यार. कालपर्यंत वाटत होतं की उद्या जाणार आहे असं, पण आज सकाळी उठल्यापासून असं एकदम भरून येत आहे. ती तर ती रडते काय काय माहिती. रडी रे ती. कारण की तिला ना माझी नाही आठवण येणार या साहेबांची. तो त्याला मोबाईल मध्ये बघायचा आहे कॅमेरा. मामाकडे मामाची पण खूप येईल बरं. बाय. तू जातो का भूर गावाला जातो? तुझी पण बॅग पॅक करून देते मी. तर आता मी बघते ते ट्रॅव्हल्सवाले ते नंबर येतो बघा, त्याच्यावर आता कॉल करून बघतो की नेमकं कुठे यायचंय काय. आणि खाली जाताना वगैरे मी परत ब्लॉग बनवते. बाय 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 बाय. तर येऊन गेलोय आम्ही वरती. आताच म्हणजे साईला आणि मम्मीला म्हणजे ऑटोमध्ये बसवलं. आता ते जातील आणि तिथून पण मग ट्रॅव्हल्सच्या लोकेशनलाच उतरतील आणि बरोबर जातील. पण मला असं पूर्ण काय बोलू हेच ना करमणार नाही आता. असं थोडंसं काय माहिती, पण असं ते असतं ना आई आपली दूर गेली की असं थोडंसं भरून येतं. त्या तसं होतंय. केव्हाचं होत होतं, पण मग तिच्यासमोर पण असं त्या निघताना असं रडलेलं वगैरे, म्हणजे नाही रडणार मी, पण ते वाटतंच तसं. कारण की आपण ना आईला असं म्हणजे काही गोष्टी पटकन बोलून जातो, चिडतो आपण तिच्यावरती. आपल्याला जर असं काही तिचं आवडलं नाही की लगेच बोलून देतो की आई असं नको करू तसं नको करू हे ते. आणि आई आपल्यासाठी किती साऱ्या गोष्टी करत असते. आपल्याला ते कळत नाही तेव्हा, पण जेव्हा आपल्याला करावं लागतं ना तेव्हा समजतं. तर आता गेलेले ते आणि मी पण हा ब्लॉग इथं संपवते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. होपसो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार आहे. तोवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.